Good morning. This is last lecture of this topic, control and coordination. You know very well there are number of endocrine glands heading in your syllabus. Today we discuss next endocrine gland, adrenal gland. And with the help of this diagrammatic representation, we discuss about adrenal gland. You know very well here another name of adrenal gland is suprarenal gland. Then question arises, why it is called as a suprarenal gland? Because this gland is present at the top region of each kidney. दोन्ही किडनीच्या बरोबर वरती टीप रिजनला या पद्धतीनं अशी ॲड्रिनल ग्लँड असते. हेच टर्म्ड ॲज ए सुप्रारिनल ग्लँड. This gland is two in number because in our body there are two kidney, paired kidney, and on the top region of each kidney there are small conical shape like this yellowish colored gland is present called as a adrenal gland. Actually this gland consists two distinct parts. Outer is called as a cortex and inner this part is called as a medulla. या पद्धतीनं दोन डिस्टिंक्ट पार्ट असतात, outer cortex, inner medulla. This adrenal gland releases so many hormones. अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे हार्मोन्स रिलीज होतात. बोथ हियर कॉर्टेक्स एज वेल एज मेडुला रिजन, दोन्ही भागातून वेगवेगळ्या पद्धतीचे हार्मोन्स रिलीज होतात आणि प्रत्येक हार्मोनचा आपल्या शरीराला वेगवेगळ्या पद्धतीनं फायदा होत असतो. Here actually adrenal gland is like this. या पद्धतीनं त्याचं पिक्चर असलेलं आपल्याला दिसून येईल किंवा फिगर असलेली आपल्याला दिसून येईल. दिस इज द आउटर मोस्ट कॅप्सूल. सर्वात बाहेरचं जे आवरण असेल याला आपण काय म्हणतो, कॅप्सूल. And inside this, from here capsule towards this medulla, हा जो बाहेरचा मी भाग दाखवलेला आहे, this part is called as a cortex and inner this part is called as a medulla. या पद्धतीनं हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ॲड्रिनल ग्लँडचं असेल. याच ॲड्रिनल ग्लँडचा सेक्शन घेतला, ट्रान्सवर्स सेक्शन, and observed under microscope, सूक्ष्मदर्शिकेखाली पाहिला तर कशा पद्धतीनं पिक्चर दिसेल, तर ते पिक्चर इथं मी दाखवलेलं आहे. यामध्ये पहा, दिस कॅप्सूल, हे जे वरचं मी या ठिकाणी कॅप्सूल दाखवलेलं आहे ते इथं आहे. पहा, दिस थिन लेअर, जो पातळ सर्वात वरचा जो लेअर असेल त्याला आपण इथं कॅप्सूल असं म्हटलंय. देन हियर दिस कॉर्टेक्स, तो भाग मी इथून इथपर्यंत दाखवलेला आहे. इथून हा जो टोटल भाग आहे याला कॉर्टेक्स असं म्हटलंय. अँड दिस कॉर्टेक्स डिवाइड्स इनटू 3 लेयर्स. याच्यामध्ये पुन्हा 3 भाग पडतायत. हा डॉट डॉट लाईक इथं जो दाखवलेला आहे याला नाव काय दिलेलं आहे, झोना ग्लोमेरुलोसा. देन सेकंड दिस पोर्शन, झोना फॅस्क्युलोटा. अँड लास्ट हियर थर्ड दिस पोर्शन, झोना रेटिक्युलरिस. These 3 portion 1, 2, 3 combines to form only one part of adrenal gland
cortex. External part of adrenal gland is called as a cortex, and it is made up of three parts. One, zona glomerulosa, zona fasciculata, and zona reticularis. Each and every layer or strata secretes its own different hormone. यातला प्रत्येक लेयर स्वतःचा वेगळा हार्मोन रिलीज करतो. वी सी वन बाय वन, एक एक समजून घेऊया. फर्स्ट, झोना ग्लोमेरुलोसा. इट इज व्हेरी थिन लेयर, outermost layer of cortex. It secrete mineralocorticoid hormone. Which hormone? Mineralocorticoid hormone. The best example of mineralocorticoid is, त्याचं सर्वात महत्वाचं एक्झाम्पल कोणतं असेल? एक्सक्रीशन ऑस्मोरेग्युलेशन टॉपिक मध्ये आपण पाहिलंय. एक्झाम्पल अल्डोस्टेरॉन. एक्झाम्पल कोणतं आहे? अल्डोस्टेरॉन. This is the good example of mineralocorticoid hormone which is released from this zona glomerulosa. मग या हार्मोनचा अल्डोस्टेरॉनचा उपयोग काय होतो? तर आठवतंय का पहा, एक्सक्रीशन ऑस्मोरेग्युलेशन मध्ये काय सांगितलं होतं? इट मेंटेन और रेग्युलेट वॉटर अँड सॉल्ट बॅलन्स. आपल्या शरीरामध्ये पाणी आणि क्षार हे किती प्रमाणात ठेवायचं? क्षार ज्यादा झाले तर ते इलिमिनेट करायचं विथ द हेल्प ऑफ युरिन. पाणी ज्यादा झालं तर ते सुद्धा विथ द हेल्प ऑफ युरिन इलिमिनेट फ्रॉम बॉडी. thus maintain the water and salt balance with the help of this hormone aldosterone. हे सर्वात महत्वाचं प्रॉपर फंक्शन या हार्मोनचं झालेलं दिसून येईल. इट ऑल्सो रेग्युलेट सोडियम अँड पोटॅशियम कॉन्सन्ट्रेशन. आपल्या शरीराला सोडियम आणि पोटॅशियम यासारखे जे आयन्स असतात, मिनरल्स असतात, त्याचं सुद्धा प्रोपोर्शनेट मॅनर मध्ये कॉन्सन्ट्रेशन असावं लागतं. कितीही असून चालत नाही, एकदम जास्तही असून चालू शकत नाही किंवा कमी असलं तरी चालत नाही. प्रोपोर्शनेट मॅनर मध्ये असावं लागतं सोडियम आणि पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन. ते सुद्धा बॅलन्स करण्याचं, रेग्युलेट करण्याचं कार्य अल्डोस्टेरॉन करताना आपल्याला दिसून येईल. as well as it regulate our blood volume. You know very well our body consists near about 5 liter blood. आपल्या बॉडी मध्ये ब्लडचं प्रमाण किती असतं? नियर अबाउट 5 लिटर. This volume also maintain here with the help of aldosterone as well as maintain BP blood pressure. आपला जो ब्लड प्रेशर आहे साहजिकच ब्लड व्हॉल्यूम वरती डिपेंड असतो. ब्लड व्हॉल्यूम जर रेग्युलेट करत असेल तर बीपी सुद्धा रेग्युलेट करताना हा हार्मोन दिसून येईल. या पद्धतीची महत्वाची 4 फंक्शन असतील. अगेन लिसन. पहिलं, इट रेग्युलेट वॉटर अँड सॉल्ट बॅलन्स. सेकंड, इट ऑल्सो रेग्युलेट सोडियम पोटॅशियम कॉन्सन्ट्रेशन. थर्ड, it also maintain blood volume and it also maintain our blood pressure. अशी महत्वाची 4 फंक्शन या ठिकाणी अल्डोस्टेरॉन कंट्रोल अँड कोऑर्डिनेट करत असताना दिसून येतो. आणि अल्डोस्टेरॉन हे कोणाचे एक्झाम्पल आहे? गुड एक्झाम्पल ऑफ मिनरलोकॉर्टिकॉइड्स. आणि मिनरलोकॉर्टिकॉइड हार्मोन कोणापासून रिलीज होतो? झोना ग्लोमेरुलोसा. Is it clear? Then second layer is called as a zona fasciculata. It secretes its own different hormone. This layer is thick as compared to here this layer. या लेयर पेक्षा हा जरा थोडासा जाड आहे. आणि याच्यापासून कोणता हार्मोन रिलीज होईल? ग्लुकोकॉर्टिकॉइड. ग्लुकोकॉर्टिकॉइड नावाचा हार्मोन या झोना फॅस्क्युलाटा
लेअर पासून रिलीज झालेला दिसून येईल. मग ग्लुकोकॉर्टिकॉइड हॉर्मोनचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं असेल? कॉर्टिसोल. Cortisol is the best or good example of glucocorticoid hormone. मग या कॉर्टिसोल हॉर्मोन मुळे काय मेंटेन होतं, बॉडीमध्ये त्याचा काय उपयोग होतो? इट मोस्टली रेग्युलेट हिअर कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट ऑर लिपिड. फॅट किंवा लिपिड म्हटलं जातं. कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड लिपिड मेटाबॉलिझम. ह्या तिघींचं योग्य प्रकारे चयापचय होणं गरजेचं आहे. त्याच्या बायोकेमिकल रिॲक्शन्स योग्य प्रमाणात होणं गरजेचं आहे. म्हणजे मेटाबॉलिझम, मग ते कार्बोहायड्रेटचं असेल, प्रोटीनचं असेल किंवा लिपिडचं असेल, ते मेटाबॉलिझम मेंटेन करण्याचं कार्य या ठिकाणी कॉर्टिसोल करताना दिसून येतो. तिन्हीचही, मग ते कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन असेल किंवा लिपिड असेल, तिघांचंही मेटाबॉलिझम रेग्युलेट करण्याचं कार्य कॉर्टिसोल करताना दिसून येतो. इट ऑल्सो हेल्प्स टू इन्क्रीज ब्लड शुगर लेवल ऑफ अवर बॉडी. आपल्या बॉडीतलं जे ब्लड आहे त्यातलं शुगर लेवल इन्क्रीज करण्याचं कार्य सुद्धा या ठिकाणी कॉर्टिसोल करताना दिसून येतं. कारण रक्तामध्ये शुगरचं प्रमाण बऱ्यापैकी असणं गरजेचं आहे, बिकॉज इट गिव्ह एनर्जी टू अस. Each and every cell require large amount of glucose to perform its own function. प्रत्येक पेशीला जगण्यासाठी, स्वतःचं कार्य करण्यासाठी ग्लुकोज म्हणजे एनर्जीची गरज असते आणि ते रक्तामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात असणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे प्रमाण वाढवण्यासाठी, टू इन्क्रीज ब्लड शुगर लेवल, यासाठी सुद्धा ह्या कॉर्टिसोलची म्हणजे ग्लुकोकॉर्टिकॉइडची मदत झालेली आपल्याला दिसून येते. हिअर इट इज ऍक्च्युअली ऑल्सो हेल्प्स टू डिप्रेस द ऍक्टिव्हिटी ऑफ इम्युन रिस्पॉन्स. म्हणजे अँटीबॉडी प्रोडक्शन असतं, अँटीबॉडीचं सिंथेसिस असतं, ते कमी केलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे डिप्रेस द ऍक्टिव्हिटी ऑफ इम्युन रिस्पॉन्स. अँटीबॉडी प्रोडक्शन असेल, अँटीबॉडी सिंथेसिस असेल, ते कमी करताना आपल्याला हा हार्मोन दिसून येईल. या पद्धतीची याची मदत झालेली आपल्याला दिसून येईल. अँड द थर्ड लेअर, इट ऑल्सो व्हेरी थिन. हा सुद्धा पातळ थर असेल. इनरमोस्ट लेअर ऑफ कॉर्टेक्स. कॉर्टेक्सचा सर्वात आतला लेअर असेल, कॉल्ड झोना रेटिक्युलरिस. इट ऑल्सो सिक्रेट्स इट्स ओन डिफरंट हार्मोन. त्याचा पुन्हा स्वतंत्र वेगळा हार्मोन रिलीज होईल. त्याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं असेल? गोनॅडोकॉर्टिकॉइड्स. गोनॅडोकॉर्टिकॉइड्स. आता गोनॅडोकॉर्टिकॉइड्स साहजिकच त्याचा संबंध कोणाशी असेल? मेल गोनॅड म्हणजे टेस्टिस, फिमेल गोनॅड म्हणजे ओव्हरी. टेस्टिस आणि ओव्हरीच्या संदर्भात असेल. याचा अर्थ त्यांची योग्य पद्धतीनं वाढ म्हणजे डेव्हलपमेंट घडवून आणणं हे महत्वाचं फंक्शन असेल. समजा याच्यामध्ये कमी जास्तपणा झाला तर साहजिकच इट क्रिएट्स ॲबनॉर्मॅलिटी इन दॅट पर्सन. त्या व्यक्तीमध्ये एक वेगळीच ॲबनॉर्मॅलिटी निर्माण होईल. उदाहरण द्यायचं म्हणजे समजा फिमेलमध्ये जर हा हार्मोन जास्त रिलीज झाला तर त्याच्यामध्ये फिमेल सारखी ती नॉर्मल फिमेल नसेल. फिमेल म्हटलं की चेहऱ्यावरती कुठेही फारसे केस वगैरे नसतात. हिअर फॅशियल हेअर्स आर डेव्हलप लाईक ए मेल. जसं पुरुषांना दाढी मिशा असतात तशा पद्धतीनं फॅशियल हेअर्स स्त्रियांच्या चेहऱ्यावरती सुद्धा केस येतात. असं वेगळं काहीतरी विचित्र कॅरेक्टर निर्माण होतं.
आणि जर इन केस ऑफ मेल पुरुष असेल तर डेव्हलपमेंट ऑफ ब्रिस्ट, जरी तो पुरुष असला तरी ब्रिस्टची डेव्हलपमेंट झालेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे अशा पद्धतीनं हार्मोन जर थोडासा जास्त सिक्रेट झाला किंवा कमी जास्तपणा झाला तर त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये एक वेगळीच विकृती निर्माण होते. म्हणून गोनॅड्सवरती या हार्मोनचा परिणाम होतो. या पद्धतीनं हा तिसरा झोना रेटिक्युलरिस सिक्रेट्स गोनेडोकॉर्टिकॉइड हार्मोन्स. हे कॉर्टेक्स पासून 3 वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन रिलीज होतात आणि त्याचे फायदे तोटे या पद्धतीनं होत असलेले आपल्याला दिसून येतील. Then here diseases of here adrenal cortex. adrenal cortex पासून 2 महत्वाचे डिसीज होते. Here first hyper secretion. Hyper means excess secretion. जर जास्त सिक्रेट झाला तर ऍडिसन डिसीज. कोणता डिसीज होईल? ऍडिसन डिसीज. मग या डिसीजची कॅरेक्टर्स कोणते आहेत, लक्षणं कोणते आहेत, मी मुद्दाम जाणीवपूर्वक या ठिकाणी लिहिलेले आहेत जेणेकरून तुमच्या डोळ्यासमोर किंवा नजरेसमोर असली की ती लक्षात राहायला मदत होईल. We see one by one. First character, low blood sugar. म्हणजे रक्तामध्ये साखरेचं प्रमाण कमी असेल. Then also sodium ions. सोडियम आयनचं सुद्धा रक्तामध्ये प्रमाण कमी असेल. Then next, high potassium concentration in plasma. Plasma is a liquid part of blood. रक्ताचाच पातळ भाग म्हणजे प्लाझ्मा आणि त्या प्लाझ्मामध्ये पोटॅशियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल. देन लॉस ऑफ सोडियम आयन्स अँड वॉटर इन युरिन. म्हणजे युरिन मार्फत सोडियम आयन्स असतील किंवा वॉटर असेल हे जास्तीत जास्त बॉडीच्या बाहेर ते इलिमिनेट होईल. वेट लॉस, वजन जरा कमी होईल. वीकनेस, अशक्तपणा येईल. नॉसिया, ओमिटिंग अँड डायरिया. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला काहीतरी कंटाळा आल्यासारखं, उबग आल्यासारखं होईल. इरिटेशन होईल, ओमिटिंग होईल. डायरिया, जसं की आपण ज्याला जास्त पद्धतीचे जुलाब वगैरे म्हणतो, या पद्धतीचं ही लक्षणं म्हणजे सिम्पटम्स या ऍडिसन्स डिसीज मध्ये दिसतील. किंवा हायपर सिक्रेशन ऑफ ऍड्रेनल कॉर्टेक्स. ह्या ऍड्रेनल कॉर्टेक्स पासून जर हार्मोनचं जादा सिक्रेशन झालं तर या पद्धतीचा ऍडिसन डिसीज होतो आणि ही सिम्पटम्स म्हणजे कॅरेक्टर्स त्या डिसीज मध्ये आपल्याला दिसून येतील. देन सेकंड, हायपोसिक्रेशन. या ऍड्रेनल कॉर्टेक्स पासून आता या 3 प्रकारचे जे हार्मोन सांगितले ते कमी रिलीज झाले तर कुशिंग डिसीज. कुशिंग डिसीज मध्ये कोणती लक्षणं असतील? 1, हाय ब्लड शुगर लेवल. इथं कमी झालेली होती, इथं कसे हाय ब्लड शुगर लेवल, रक्तामध्ये शुगरचं प्रमाण इथं वाढेल. एक्सक्रीशन ऑफ ग्लुकोज इन युरिन. युरिन मध्ये ग्लुकोज सापडेल. म्हणजे डायबिटीस मेलिटस हा आजार आपल्याला झालेला दिसून येईल. आपल्या युरिन मध्ये ग्लुकोज म्हणजे साखर सापडणं याचा अर्थ डायबिटीस आहे. देन हाय बीपी, ब्लड प्रेशर वाढेल. अल्सो सोडियम आयन्स इन ब्लड. रक्तामध्ये सोडियम आयनचं प्रमाण जास्त वाढेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओबेसिटी, एकदम स्थूलपणा, शरीराची जाडी खूप वाढेल. बेली वगैरे पोटाचा भाग प्रोट्रुडिंग आउटसाइड, बाहेरच्या बाजूला असा मोठा झालेला येईल. पूर्ण बॉडी स्थूल होईल. ओबेसिटी झालेली आपल्याला दिसून येईल.
या पद्धतीचं ॲड्रिनल कॉर्टेक्स यातले हार्मोन जास्त सिक्रेट झाले तर अडिसन डिसीज आणि कमी सिक्रेट झाला तर कुशिंग डिसीज. या पद्धतीनं बॉडीवरती परिणाम झालेला आपल्याला दिसून येईल. द नेक्स्ट हिअर मेडुला रिजन. हा जो मधला मी भाग दाखवला इट इज कॉल्ड एज ए मेडुला. आणि इथं या हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर मध्ये हा जो शेवटचा पार्ट इथं ड्रॉ केलेला आहे याला आपण काय म्हणतोय मेडुला. म्हणजे हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर मध्ये हा शेवटचा भाग लेयर म्हणजे मेडुला आणि इथं हा मधला दाखवलेला आहे तो मेडुला आहे. दिस मेडुला ऍक्च्युअली दिस मेडुला सिक्रेट्स टू टाइप ऑफ हार्मोन. दोन प्रकारचे हार्मोन रिलीज होतात. एक म्हणजे इपिनेफ्राइन आणि दुसरा नॉर इपिनेफ्राइन. त्यालाच दुसरं नाव आहे ॲड्रिनालिन, नॉर ॲड्रिनालिन. मग इपिनेफ्राइन म्हणजेच ॲड्रिनालिन, नॉर इपिनेफ्राइन म्हणजेच नॉन ॲड्रिनालिन. या पद्धतीचे हे दोन वेगवेगळे हार्मोन्स या मेडुला रिजन पासून रिलीज झालेले आपल्याला दिसून येतील. हिअर ॲड्रिनालिन और इपिनेफ्राइन also called as a emergency hormone. म्हणजे इमर्जन्सीच्या कालखंडामध्ये बॉडीला त्याची मदत झालेली आपल्याला दिसून येते. as well as noradrenaline or norepinephrine also maintain our here normal blood pressure. आपल्या शरीराचा जेव्हा आपण नॉर्मल स्टेट मध्ये असतो, कंडिशन मध्ये असतो, तेव्हा ब्लड प्रेशर मेंटेन करण्याचं कार्य नॉर ॲड्रेनालिन किंवा नॉर इपिनेफ्राइन करताना दिसून येईल. as well as it also helps in vasoconstrictor. म्हणजे ज्या ब्लड वेसल असतात, सपोज दिस इज द ब्लड वेसल, तर याचा जो वॉल आहे तो असा कॉन्स्ट्रिक्ट होईल, आकुंचन पावेल. ल्युमेन याची पोकळे ती कमी होईल. यासाठी त्याची मदत झालेली आपल्याला दिसून येईल. हिअर दिस इज अबाउट ॲड्रिनल ग्लँड. द नेक्स्ट गोनॅड्स. You know very well there are two gonads in male testes, in female ovary. अशा पद्धतीचे दोन प्रमुख गोनॅड्स असतील. Here in ovary it releases like these hormones we see one by one. First estrogen. खरं तर हे सर्व हॉर्मोन्स डिटेल मध्ये रिप्रोडक्शन टॉपिक मध्ये आपण पाहिलेले आहेत आणि म्हणून एक 2च मिनिटांमध्ये सारांश रूपी आपण रिव्हिजन घेणार आहोत आणि हे आर्टिकल या ठिकाणी संपून टॉपिकच आपण पूर्ण संपला असं घोषित करणार आहोत. सो फोकस ऑन दिस वन बाय वन. फर्स्ट अबाउट इस्ट्रोजन. इस्ट्रोजन कोणापासून रिलीज होत होतं? सपोज दिस इज द रफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ ओव्हरी. हिअर दिस इज मेडुला, this cortex region of ovary, and here these are number of follicles right from birth. Primary oocyte, secondary oocyte, Graafian follicle like this. And here this follicular cell secrete estrogen. या ओव्हरी मधल्या या ज्या फॉलिक्युलर सेल आहेत त्या ऍक्च्युली या ठिकाणी इस्ट्रोजन सिक्रीट करतात. इस्ट्रोजन इज अ फिमेल सेक्स हार्मोन. फिमेलच्या शरीरातला अत्यंत महत्वाचा हार्मोन आहे की ज्याच्यावरती लहान मुलीचं स्त्रीमध्ये रूपांतर होतं किंवा पूर्णपणे त्या फिमेलचं स्त्रीत्व डिपेंड असतं. असा अत्यंत महत्वाचा हा इस्ट्रोजन हार्मोन या ठिकाणी इथं ओव्हरी मधल्या या फॉलिकल्स पासून रिलीज झालेला आपल्याला दिसून येईल.
द नेक्स्ट प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन कोणापासून रिलीज होतो? इथं जो ओव्हा असतो तो ओव्हा रिलीज होतो, ओव्हरी पासून ओव्हा रिलीज होतो. हे वरचं जे कव्हरिंग आहे एंडोक्राइन टिश्यू, इट बिकम्स ए टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड called as a corpus luteum. Called as a corpus luteum. This corpus luteum actually secrete another female sex hormone called as a progesterone. हा प्रोजेस्टेरॉन सुद्धा अत्यंत महत्वाचा दुसरा फिमेल सेक्स हार्मोन आहे आणि तो कोणापासून सिक्रेट होईल? कॉर्पस लुटियम. मग याचा उपयोग काय होतो? इट गिव्स स्टिम्युलस टू द एंडोमेट्रियम. गर्भाशयाच्या पिशवीतला जो आतला थर आहे, ह्या प्रोजेस्टेरॉन मुळे काय होतं? प्रिपेअर फॉर प्रेग्नन्सी पिरियड. प्रेग्नन्सी पिरियड साठी तो सज्ज होतो अँड बिकम्स थिक, जाड होतो, अँड गिव्ह नरिशमेंट टू द डेव्हलपिंग एम्ब्रियो. जो गर्भ आहे त्याचं पालन पोषण केलं जातं. अशा पद्धतीनं हा दुसरा फिमेल सेक्स हार्मोन म्हणजे प्रोजेस्टेरॉन असलेला आपल्याला दिसून येईल. द नेक्स्ट रिलॅक्सिन. Also this relaxin secrete from this corpus luteum. या कॉर्पस लुटियम पासूनच रिलॅक्सिन नावाचा तिसरा हार्मोन रिलीज होतो. आणि इथं याची मदत केव्हा होते? एक्झॅक्ट हिअर ड्युरिंग चाइल्ड बर्थ और डिलिव्हरी. चाइल्ड बर्थ किंवा डिलिव्हरी होत असताना हिअर दिस हार्मोन हिअर रिलॅक्सेस द सर्व्हायकल रिजन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. त्या स्त्रीचं जे सर्व्हायकल रिजन असतो, सर्विक्स, त्याचे मसल रिलॅक्स करेल. ॲज वेल ॲज लिगामेंट ऑफ पेल्विक गर्डर. पेल्विक गर्डरचे जे लिगामेंट आहे ते सुद्धा एकदम रिलॅक्स करेल. इवन दो कोकिक्स बोन जे आहे ते असं प्रेस होईल टू अडॉप्ट इझिली चाइल्ड बर्थ. म्हणजे इझिली चाइल्ड बर्थ किंवा डिलिव्हरी होण्यासाठी जी शेवटच्या क्षणाला बॉडीमध्ये जे चेंजेस व्हावे लागतात, मसल्स मध्ये, लिगामेंट मध्ये, बोन्स मध्ये, कार्टिलेज मध्ये, ते सर्व घडवून आणण्यासाठी कोणत्या हार्मोनची गरज असते? रिलॅक्सिन. अँड इट ऑल्सो सिक्रेट फ्रॉम कॉर्पस लुटियम. अँड देन हिअर इनहिबिन. दिस इनहिबिन ऑल्सो सिक्रेट फ्रॉम कॉर्पस लुटियम. याचा अर्थ कॉर्पस लुटियम फिमेल मध्ये अत्यंत महत्वाचा आहे. इट इज ऑल्सो ए टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड. थोड्या कालावधीसाठी तयार झालेली ही एंडोक्राइन ग्लँड आहे, पण अत्यंत महत्वाचे आहे. अनेक वेगवेगळे हार्मोन रिलीज करते. त्यातला इनहिबिन सुद्धा महत्वाचा आहे. कॉर्पस लुटियम पासूनच सिक्रेट होतो आणि या इनहिबिन मुळे काय होतं? इट इनहिबिट हिअर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. पिट्युटरी ग्लँड कोणता हार्मोन रिलीज करते? FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. तो पिट्युटरी ग्लँड पासून सिक्रेटच होऊन दिला जात नाही, तो इनहिबिट केला जातो. त्यामुळं दुसरे फॉलिकल्स डेव्हलप होत नाहीत. त्यामुळे नव्यानं दुसरी मेन्स्ट्रुअल सायकल ही तो होणार नाही. म्हणजे FSH हार्मोन जो पिट्युटरी ग्लँड पासून सिक्रेट होतो त्याला दाबून ठेवणं गरजेचं आहे. तो सिक्रेटच होऊन दिला नाही पाहिजे. त्यासाठी इनहिबिन हार्मोन महत्वाचा आहे की जो कोणापासून सिक्रेट होतो? कॉर्पस लुटियम. अँड लास्ट इयर प्लासेंटा. इट ऑल्सो बिकम्स ए टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड. आणि प्लासेंटा केव्हा तयार होतो आपण रिप्रोडक्शन टॉपिक मध्ये पाहिलंय? ड्युरिंग प्रेग्नन्सी पिरियड. प्रेग्नन्सी पिरियड मध्ये समजा हा जर एम्ब्रिओ असेल, गर्भ असेल, तर याच्या भोवती थिक लेयर तयार होतो, ज्याला मराठीमध्ये वार म्हणतो, इंग्लिश मध्ये प्लासेंटा म्हटलं जातं. की जो प्लासेंटा या एम्ब्रिओचं सर्वार्थानं काय करतो? नरिशमेंट ॲज वेल ॲज प्रोटेक्शन, संरक्षण आणि पालन पोषण करताना दिसून येतो. आणि या
प्लासेंटा पासून कोणता हार्मोन रिलीज होतो? HCG, ह्यूमन कोरियोनिक गोनेडोट्रोपिन. ह्यूमन कोरियोनिक गोनेडोट्रोपिन म्हणजे HCG हार्मोन ह्या प्लासेंटा पासून रिलीज होतो. तो हार्मोन त्या फिमेलच्या युरिन मध्ये जर प्रेझेंट असेल, म्हणजे युरिनची टेस्ट केली जाते, युरिन मध्ये जर HCG हार्मोन असेल तर प्रेग्नन्सी पिरियड सुरू झालाय असं डॉक्टरांना कन्फर्म होतं आणि डॉक्टर सांगतात म्हणून मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झालेले आहे, प्रेग्नन्सी पिरियड सुरू झालेला आहे. या पद्धतीनं सिग्नल्स मिळतो. अनेक उपयोग होतात. खऱ्या अर्थाने याच्यामुळं या एम्ब्रिओचं पालन पोषण होतं, संरक्षण होतं. असे अनेक फायदे या सर्व हार्मोनचे होतात की जे ओव्हरीपासून रिलीज होतात. टेस्टिस पासून महत्वाचा टेस्टोस्टेरॉन. टेस्टिस पासून महत्वाचा कोणता रिलीज होतो? टेस्टोस्टेरॉन इज अ मेल सेक्स हार्मोन which promote the secondary growth characteristics of male. लहान मुलाचं पुरुषामध्ये रूपांतर होतो, व्हॉइस चेंज आवाजात बदल होतो, डेव्हलपमेंट ऑफ हेअर्स ऑन फेस लाईक ए मस्टाक म्हणजे दाढी येणं, मिशा येणं, या पद्धतीनं चेहऱ्यावरती केस येतील, प्युबिक हेअर्स लाईक दिस. म्हणजे पूर्णपणे लहान मुलाचं पुरुषामध्ये रूपांतर होतो, सेक्शुअली तो मॅच्युअर होतो, सीमेन वीर्य तयार होतो, स्पर्म डेव्हलप होतात, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वेल डेव्हलप होते. या पद्धतीनं हा बदल घडतो बिकॉज ऑफ टेस्टोस्टेरॉन. या पद्धतीचे एंडोक्राइन ग्लँड्स आहेत की ज्याच्यापासून वेगवेगळे हार्मोन रिलीज होतात आणि ते हार्मोन्स योग्य वेळी योग्य प्रमाणात बॉडीमध्ये रिलीज होणं गरजेचं आहे. तेव्हा बॉडीचं पूर्णपणे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. या पद्धतीनं हा टॉपिक आता या ठिकाणी संपलेला आहे. आय होप यू अंडरस्टँड अबाउट हिअर दिस टॉपिक कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. इज इट क्लिअर? ओके, थँक यू.